एकाच वेळेस आज आपण बनवणार आहोत 2 प्रकारचे लोणचे, एकदम टेस्टी आणि 1-2 वर्षभर संपेपर्यंत टिकणारे लोणचे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत कैरीचे लोणचे. हे लोणचे बनवण्यासाठी मी 2 किलो कैरी कापून आणलेली आहे. ती अशा प्रकारे मी व्यवस्थित पुसून घेत आहे. कैरीचे लोणचे बनवण्यासाठी स्वच्छतेची खूपच आवश्यकता असते. ही कैरी एकदम व्यवस्थित आपल्याला 2-3 वेळेस पुसून घ्यायची आहे. कैरी पुसताना ती मागून पुढून एकदम व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. त्यातील कोय वगैरे सर्व काढून टाकायचा आहे. त्यानंतर ती व्यवस्थित पुसून झाल्यानंतर मी इथे 4-5 चमचे मीठ घेतलेलं आहे. ते कैरीमध्ये अशा प्रकारे टाकून घेत आहे. त्यानंतर मी हळदही 4-5 चमचे घेतलेली आहे, तीही कैरीमध्ये टाकून घेत आहे. हळद आणि मीठ टाकून झाल्यानंतर कैरी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे की कैरीला दोन्ही बाजूनी एकदम व्यवस्थित हळद आणि मीठ लागून जाईल. या प्रकारे ते मी पातेल्यात ॲड केलं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे. यामुळे कैरीला सर्वीकडे व्यवस्थित मीठ आणि हळद लावल्या जाते. तुम्ही बघू शकता पूर्ण कैरीला मीठ आणि हळद लावल्या गेलेली आहे. त्यानंतर मी 1 ते 1.5 तास झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर त्याला अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक कॉटनचा स्वच्छ कपडा घेतलेला आहे. तो कपडाही व्यवस्थित धुतलेला हवा. त्यामध्ये मी खाली चाळणी ठेवून या कपड्यावर मी ही कैरी टाकून घेत आहे. त्यामुळे या कपड्यातून व्यवस्थित सर्व पाणी निघून जाईल आणि कैरी सुकण्यास जास्त मदत होईल. पण सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की लोणचं बनवताना एकदम सर्व गोष्टी स्वच्छ आणि नीटनेटक्या हव्यात. या प्रकारे मी हे झाकण ठेवून ती अर्धा ते 1 तास बांधून ठेवून देणार आहे. या प्रकारे ती कैरी मी आता मोकळी करून मी ती 4 ते 5 तासासाठी घरातच फॅनखाली सुकवून घेतलेली आहे. तर मी आता मसाले घेतलेले आहे. या सर्व मसाल्यांचं प्रमाण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आता मी सर्वप्रथम 2 चमचे मेथ्या, अर्धा इंच दालचिनी आणि 7-8 मिऱ्या आणि लवंगा भाजून घेतलेल्या आहे नॉर्मलच. त्यानंतर मी मेथीची 2 वाटी डाळ तीही भाजून घेतलेली आहे. तेल व्यवस्थित गरम करून मध्ये मी 1 वाटी सोप आणि हे सर्व बारीक करून तेलात टाकलेलं आहे. तेल जास्त तापलेलंही नको आणि खूप थंडही नको. तापवून गॅस बंद करून घेतलेला आहे. या प्रकारे तेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तापलेलं हवं. त्यानंतर मी त्यामध्ये गरम केलेली मोहरीची 2 वाट्या डाळ म्हणजेच पावशेरला थोडी कमी हेही मी तेलामध्ये टाकून घेत आहे. या प्रकारे नॉर्मल उकळी आलेली आहे. जास्त धूर निघेपर्यंत तेल तापवून घ्यायचं नाही तर मसाले जळून जातात. त्यानंतर मी हिंग अर्धा चमचाच टाकून घेतलेला आहे, कारण लोणच्याच्या मसाल्यामध्ये हिंगाचं प्रमाण ही व्यवस्थित आहे. त्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे हळद टाकलेली आहे आणि हळदीनंतर मी यामध्ये मी 3 ते 4 चमचे घरची लाल मिरची ती टाकलेली आहे. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा वाढवू शकता. त्यानंतर मी लोणच्याचा मसाला अर्धी वाटी टाकून घेतलेला आहे. मीठ यामध्ये लगेच टाकायचं नाही, ते पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण सर्व मिक्स करून झालं की हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे.
हे पूर्ण रूम टेम्परेचरवर आल्यावरच आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि लगेच झाकणही ठेवू नका, त्यामुळे वाफेचं पाणी यामध्ये पडण्याची शक्यता असते. असंच तुम्ही थंड होण्याकरता बाजूला ठेवून देऊ शकता. कलर तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता की किती लाल कलर आलेला आहे. आणि यामध्येही आपण जे भांडे वापरू ते ओले किंवा थोडेही ओलसर नको, त्यामुळे लोणचं वर्षभर किंवा 2 वर्ष टिकत नाही. त्यानंतर मी ह्या सुकलेल्या कैऱ्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे मीठ टाकून घेत आहे. मिठाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. पण मीठ जेवढं जास्त तेवढंच कैरी एकदम व्यवस्थित टिकते किंवा लोणचं चांगलं टिकतं. या प्रकारे मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर आपल्याला याच कैरीमध्ये आपल्याला 2 प्रकारचे लोणचे करायचे आहे. एक थोडं गोड करायचं आहे, तर मी त्यामध्ये गूळ नंतर टाकणार आहे. गूळ लगेच टाकून घ्यायचा नाही. आणि आपलं हे तेल एकदम थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवर, ते मी यामध्ये टाकून सर्व मिक्स करून घेत आहे. हे सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यामधून मी आता थोडे लोणचं दुसऱ्या कढईमध्ये काढून घेत आहे, कारण की मला यामध्येच 2 प्रकारचे लोणचे बनवायचे आहे. मी एकत्रच गोड आंबट बनवत नाही आहे, गोड वेगळं आणि आंबट वेगळं. तर जेवढं मला गोड बनवायचं आहे तेवढं मी ह्या कढईमध्ये काढून घेत आहे. व्यवस्थित मिक्स करूनच काढून घ्यायचं आहे. त्याबरोबर लोणच्याचं तेल आणि खारही थोडं काढून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता मला हे गोड बनवायचं आहे, तर मी यामध्ये थोडासा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, पण मी त्यातला थोडाच टाकून घेत आहे. गूळ व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. परत थोडा मी त्यात गूळ टाकून घेतलेला आहे. या प्रकारे आपण एकदाच 2 प्रकारचे लोणचे बनवू शकतो. हे आहे आंबट लोणचं पूर्ण आणि हे दुसरं आहे आंबट गोड लोणचं. त्यानंतर हे भरून आपल्याला 1 ते 2 तास तसंच झाकून ठेवायचं आहे व नंतर 2 तासांनी परत एकदा आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जी आपण बरणी वापरणार आहोत ती काचेचीच घ्यायची आहे किंवा चिनी मातीची घ्यायची आहे. यामध्ये लोणचं चांगलं टिकतं. तर आपण हे सर्व लोणचं मिक्स करून त्या बरणीमध्ये भरून घेत आहोत. आणि उरलेलं गोड लोणचंही मी दुसऱ्या छोट्या काचेच्या बरणीत भरून घेत आहे. हे परत एकदा सर्व मिक्स करूनच भरायचं आहे. आणि तेलाची लगेच आवश्यकता नसते. आपल्याला याला दुसऱ्या दिवशी बघायचं आहे की लोणचं खाली बसतं आणि तेल वरती येतं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला समजतं की यामध्ये तेल टाकायचं आहे की नाही. जर तेल कमी वाटत असेल तर परत गरम करून आणि एकदम थंड करून आपण यामध्ये टाकू शकतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.